तर फ्रोझन शोल्डर म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगते. आपला जो खांद्याचा सांधा असतो तर त्याला जागेवर ठेवण्याचं काम त्याच्या बाजूचे लिगामेंट्स आणि कॅप्सूल करतात. तर फ्रोझन शोल्डरमध्ये काय होतं, ते कॅप्सूल आणि लिगामेंट किंवा आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते कडक होतात. तर त्यामुळे तुम्हाला हाताची हालचाल करताना समोरून किंवा बाजूने वरती घेताना पेन आणि तो कडकपणा जाणवतो, म्हणजे रेस्ट्रिक्शन वाटतं मूव्हमेंट करताना. म्हणून कपडे घालताना किंवा केस विंचरताना वगैरे तुम्हाला किंवा अवघड वाटतं ती कामं करायला. तर ह्याची नेमकी कारणं काय आहेत? तर आधी कुठली इंजुरी झाली असेल, म्हणजे तुमच्या शोल्डरवर मार लागला असेल किंवा कुठली सर्जरी झाली असेल, त्यानंतर तुमची हालचाल कमी झाल्यामुळे फ्रोझन शोल्डर होण्याचे चान्सेस असतात. किंवा शुगर असेल किंवा डायबिटीसचा त्रास असेल तर त्यामध्ये पण फ्रोझन शोल्डर होण्याचे चान्सेस खूप असतात. तर ह्यात आणखी काही साईन्स असतात, जसं की रात्रीच्या वेळी शोल्डरमध्ये खूप पेन होतं, म्हणजे स्पेसिफिकली खांद्यात किंवा त्याच बाजूवर झोपल्यावर पेन जास्त होतं. तर तुम्हाला फ्रोझन शोल्डर आहे हे कसं ओळखणार? तर हात समोरून किंवा बाजूने वरती तुम्हाला पूर्ण घेता येत नसेल किंवा तुम्हाला तो घट्टपणा जाणवत असेल, पेन होत असेल किंवा मागून हात पाठीमागे पूर्ण तुम्हाला नेता येत नसेल, तर तुम्हाला फ्रोझन शोल्डर असण्याचे चान्सेस आहेत. तर ह्यावर काय करावं लागेल? आपल्याला व्यायाम आणि मॅन्युअल थेरपी अशा 2 गोष्टी असतात, ज्याने जो घट्ट झालेले आजूबाजूचे टिश्यू आहेत त्यांना लूज करून आपल्याला मूव्हमेंट परत रिगेन करता येते.